नमस्कार. आज आपण एक वाटी तांदळाची सुंदर अशी मिठाई कशी करायची ते पाहतोय. त्यासाठी एक वाटी बासमती तुकडा तांदूळ 3-4 वेळा धुवून ते 1-1.5 तासासाठी पाण्यात भिजत ठेवले. त्यानंतर 4 चमचे साखर, थोडंसं केशर आणि 2 काजू मिक्सर मध्ये घेऊन त्याची पावडर बनवली. ड्रायफ्रुट साठी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतले आहे. त्याचे मिक्सरला जाडसर भरड करायची किंवा तुकडे करायचे. ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे घ्यायचे. आता गॅस पेटवून अर्धा लिटर दूध गरम करायचं. दुधावर मलाई न येता दूध सतत ढवळत राहायचंय. दुधाला उकळी आली की साखर, केशरची पावडर त्यात मिक्स करायची. साखर विरघळली की ड्रायफ्रुटची बारीक पावडर त्यात मिक्स करायची आणि दूध ढवळून आटून घ्यायचं. मलाई न येऊ देता दूध घट्टसर झालं की गॅस बंद करून दूध थंड करायला ठेवायचं. आता एका कढईत 1.25 ग्लास पाणी ओतायचं. त्यावर एक स्टँड ठेवायचा. वर एक जाळी किंवा चाळणी ठेवायची आणि मंद गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं. नंतर एकाच साईजच्या वाट्या घेऊन त्याला तूप लावून ठेवायचं. तोपर्यंत भिजत ठेवलेले तांदूळ काढून घ्यायचे आणि त्याचं पाणी एका चाळणीत काढून घ्यायचं. नंतर ते मिक्सर मध्ये घ्यायचे. त्यात 4 टेबलस्पून साखर, 4 टेबलस्पून ओलं खोबरं, 6 टेबलस्पून दूध, 6 टेबलस्पून गोड दही आणि चिमूटभर पिवळा खायचा रंग असे हे सर्व मिक्सरला छान वाटून घ्यायचं. आता हे तयार बॅटर एका बाउलमध्ये काढायचं आणि सर्व छान मिक्स करायचं. त्यात पाव चमचा इनो किंवा खायचा सोडा घालायचा आणि मिक्स करून तूप लावलेल्या वाटीमध्ये भरायचं. वाट्या अर्ध्याच भरून घ्यायच्या. मग ह्या वाट्या स्टीमरवर एक एक ठेवून वर झाकण लावून 10 ते 12 मिनिट मध्यम ते मोठ्या आचेवर वाफायला ठेवायच्या. 12 मिनिटांनी ही मिठाई शिजली आहे तर त्याला टूथपिकने चेक करायचं आणि वाट्या थंड झाल्या की बाहेर काढायच्या. आता ह्याच्या सुरीने कडा सोडून घ्यायच्या. ही बघा, ही अशी सॉफ्ट मिठाई तयार होते. ह्या सगळ्या मिठाया अशा सुरीने काढून घेतल्या आहेत. नंतर त्याला टूथपिकने असे होल पाडून घ्यायचे. असे सर्व मिठाईला टूथपिकने होल पाडून घेतले की नंतर ही मिठाई छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यावर गरम दूध थोडं थोडं करून ओतायचं. अर्ध दूध ओतून झालं की थोड्या वेळाने पुन्हा दूध ओतून घ्यायचं. तर आता मस्त अशी रसरशीत राईस रसमलाई तयार झाली आहे. ही अशी मस्त एकदम रसमलाई सारखी दिसणारी तांदळाची गोड मिठाई तुम्हाला जर आवडली तर नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.